नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, टी.वाय.बी.कॉम, प्रकरण 4, भांडवल व्यवस्थापन या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये कर्जरोख्यांचे प्रकार आपण बघितले, त्याचबरोबर सार्वजनिक ठेवी याचा अर्थ देखील आपण बघितला. त्यानंतर यातीलच पुढील मुद्दा आहे सार्वजनिक ठेवींचे फायदे. पहिला फायदा आहे सोपेपणा. या मार्गाने भांडवल उभारणी करताना फार प्रमाणात कायद्याची बंधने पाळावी लागत नाहीत. भाग भांडवल, कर्जरूपी भांडवल गोळा करताना मात्र कंपनी कायद्यातील अनेक तरतुदींचा अडसर असतो. सेबी संस्थांची बंधने अडसर ठरतात. सार्वजनिक ठेवी स्वीकारताना कायद्यांचा अडसर कमी असतो. म्हणजे या मार्गाने जेव्हा भांडवल उभारणी करायची असते तेव्हा कायद्याची बंधनं कमी असतात. भाग भांडवल, कर्जरूपी भांडवल गोळा करताना मात्र अनेक तरतुदींचा अडसर असतो. यामध्ये कंपनी कायदा 1956 नुसार घटनापत्रक व नियमावलीमधील तरतुदी, तसेच गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याच्या दृष्टीनं व भाग भांडवलावर ताबा प्राप्त करण्याच्या दृष्टीनं सेबीची मार्गदर्शक सूचना, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सूचनेचं पालन प्रत्येक प्रकारच्या कंपनीला करावं लागतं. त्यानुसारच भाग भांडवल आणि कर्जरूपी भांडवल याची कंपनीला विक्री करता येते. मात्र जनतेकडून ठेवी स्वीकारत असताना कायद्याचा अडसर हा बऱ्यापैकी कमी असतो. दुसरा फायदा आहे अल्प खर्चिक. अशा ठेवी गोळा करण्यासाठी कंपन्यांना फार खर्च करावा लागत नाही. ठेवी स्वीकारण्यासाठी जे काही आवश्यक विशिष्ट नमुन्यातील फॉर्म छापून घेतले जातात. स्वतंत्र रजिस्टरच्या माध्यमातून यासाठी खर्च करावा लागतो. कंपनीच्या ऊर्जित अवस्थेत प्रगतीच्या काळात सुद्धा ठराविक दराने व्याज द्यावं लागतं. म्हणजे अशा ठेवी गोळा करण्यासाठी कंपन्यांना फारसा खर्च येत नाही. एक विशिष्ट नमुन्याचा फॉर्म छापणं, एक स्वतंत्र रजिस्टर ठेवणं एवढाच फक्त कंपनीला खर्च करावा लागतो. आणि कंपनी जी आहे, कंपनी या सार्वजनिक ठेवीवरती विशिष्ट दराने जे व्याज आहे हे यामध्ये द्यावं लागतं. त्यानंतर तिसरा फायदा आहे लवचिकपणा. कंपन्यांना जर असं जाणवलं की गरजेपेक्षा जास्त भांडवल तिच्याकडे आहे तर सार्वजनिक ठेवी परत करून आपल्यावरील आर्थिक ताण कंपनी कमी करू शकते. पुन्हा गरज पडेल त्यावेळेस सार्वजनिक ठेवी स्वीकारून भांडवल उभे करू शकते. म्हणजे सार्वजनिक ठेवी जे आहे या सार्वजनिक ठेवीच्या माध्यमातून उभारलेले जे भांडवल आहे हे इतर भांडवलाच्या तुलनेने लवचिक आहे. जसं की सामान्य भागांची रक्कम कंपनीचे विसर्जन होईपर्यंत परत करू शकत नाही, परंतु काही परिस्थितीमध्ये बायबॅक ऑफ इक्विटी शेअरच्या माध्यमातून कंपनी सामान्य भाग स्वतः विकत घेऊ शकते. कर्जरूपी भांडवल असेल किंवा अग्रहक्क भाग असेल यांच्या तुलनेनं ठेवींच्या बाबतीमध्ये जास्त लवचिकता प्राप्त होते, कारण की ठेवी स्वीकारताना अतिशय सोप्या तत्वांचा अवलंब केला जातो. म्हणून कंपनीला असं जर वाटलं की आपल्याकडे आता अतिरिक्त भांडवल झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक ठेवी ज्या असतील या सार्वजनिक ठेवीच्या रक्कम परत करून आपल्यावरील आर्थिक ताण जो आहे हा कंपनीला कमी करता येतो.
चौथं वैशिष्ट्य आहे फायदा आहे मालमत्तेवर बोजा. सार्वजनिक ठेवी गोळा करताना कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नसते. या मार्गाने कंपन्या अल्पकालासाठी जादा कर्ज उभारू शकतात. कंपनीची मालमत्ता आपल्या आधिपत्याखाली राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे अल्पकाळासाठी एक भांडवल निर्मितीचं चांगलं साधन म्हणून सार्वजनिक ठेवीकडे बघितलं जातं. तसेच सार्वजनिक ठेवी कंपनीच्या दृष्टीनं प्राप्त करणं खूप फायद्याचं असतं, कारण की त्यासाठी कुठली मालमत्ता तारण द्यावी लागत नाही. म्हणजे कंपनीची मालमत्ता ही सार्वजनिक ठेवीदारांच्या आधिपत्याखाली राहण्याचा प्रश्न यामधून निर्माण होत नाही. म्हणून एक मालमत्तेवर बोजा निर्माण न करता कंपनीसाठी एक भांडवलाचा प्रवाह सुरळीत करणारा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून सार्वजनिक ठेवी महत्त्वाच्या असतात. त्यानंतर 5वा फायदा आहे विश्वासार्हता आणि सोयीस्करपणा. सामान्य जनता, मध्यमवर्गीय ज्यांना आपल्या ठेवी सुरक्षित असाव्यात आणि नियमित उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा असते, असे लोक अल्पमुदत ठेव योजनेतून पैसे गुंतवणे सोयीस्कर समजतात. कंपन्या सुद्धा अशा ठेवींचा उपयोग आपल्या तात्पुरत्या गरजा भागवण्यासाठी करीत असतात. कंपनी आणि गुंतवणूकदार या दोघांनाही या मार्गाबद्दल विश्वास वाटत असतो. म्हणजे सामान्य जनता, मध्यमवर्गीय यांना सुद्धा आपल्या ठेवी सुरक्षित ठेवाव्यात, चांगलं नियमित आकर्षक उत्पन्न मिळावं, असे लोक अल्पमुदत ठेवी या अल्पमुदत ठेव योजनेच्या माध्यमातून कंपन्यांमध्ये गुंतवतात. कंपन्यांना सुद्धा अशा ठेवींचा वापर करून तात्पुरत्या भांडवलाच्या गरजा भागवता येतात. कंपनी आणि गुंतवणूकदार या दोघांमध्ये विश्वासाचं वातावरण या ठेवीच्या माध्यमातून तयार होत असतं. परंतु कंपनीनं अशा ठेवींची व्याजासह वेळेवर परतफेड जर केली तरच अशा प्रकारचं विश्वासाचं नातं जे आहे हे दोघांमध्ये निर्माण होऊ शकतं. 6वा फायदा आहे कर सवलत. कंपन्या सार्वजनिक ठेवीवर जे व्याज देतात त्याला आयकर कायद्यातील तरतुदीनुसार काही वजावट मिळत असते. त्यांनी कंपन्यांवरचा कररूपी बोजा कमी होत असतो. म्हणजे सार्वजनिक ठेवीवर व्याज देणं त्याला आयकर कायद्यातील तरतुदीनुसार काही वजावट मिळत असते. त्यावर कंपनीचा कररूपी बोजा कमी होतो. म्हणजे सार्वजनिक ठेवीच्या माध्यमातून ग्राहकांना जे व्याज दिलं जातं हे आयकर कपातीसाठी प्राप्त असल्याने आपल्या नफ्याचा जो वापर कंपनी व्याज देण्यासाठी करत असते, 1 रुपयाने नफ्याला करमुक्तता अशा प्रकारचं सूत्र कर सवलतीच्या माध्यमातून ठेवीवर व्याज देत असताना कंपनीसाठी तयार होत असतं. त्यानंतर पुढील लाभ आहे पुनर्गुंतवणूक लाभ. सार्वजनिक ठेवी गोळा करून कंपन्या आपल्या खेळत्या भांडवलाची गरज भागवू शकतात. ज्या कंपन्या चांगल्या नावलौकिक प्राप्त आहेत, बाजारामध्ये त्यांची चांगली पत आहे, त्या ठेवी गोळा करून अधिक किफायतशीर क्षेत्रात पुनर्गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या विस्तार वाढीच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा सार्वजनिक ठेवीचा वापर करतात आणि आपले उत्पन्न वाढवतात. म्हणजे सार्वजनिक ठेवी गोळा करून कंपन्या खेळत्या भांडवलाची गरज भागवतात. ज्या कंपन्यांना चांगला नावलौकिक आहे, बाजारपेठेत त्यांची पत आहे, त्या अशा प्रकारच्या ठेवी गोळा करून अधिक किफायतशीर क्षेत्रामध्ये पुनर्गुंतवणूक करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या विस्तार वाढीच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा सार्वजनिक ठेवीचा वापर करून आपलं उत्पन्न वाढवतात. म्हणजे सार्वजनिक ठेवीचा वापर हा पुनर्गुंतवणुकीसाठी केला जातो. म्हणजे लोकांकडून ठेवी गोळा करायच्या आणि या ठेवींचा वापर ज्या काही सार्वजनिक ठेवीच्या माध्यमातून
इतर बँकांना किंवा सरकारला अशा प्रकारच्या ठेवी देऊन पुनर्गुंतवणूक लाभ मिळवण्याचा प्रयत्न कंपन्यांच्या माध्यमातून केला जातो. यानंतर पुढील आपला मुद्दा आहे सार्वजनिक ठेवीच्या मर्यादा किंवा तोटे. पहिला तोटा आहे धोका. सार्वजनिक ठेवींना अनुकूल परिस्थितीमध्ये मित्र असे संबोधले जाते. विशेष करून व्यापार चक्राच्या भोवऱ्यामध्ये मंदीच्या कालखंडात बाजारामध्ये प्रतिकूल वातावरण असतं. तेजी आणि मंदी हे दोन व्यापार चक्र यामध्ये येतात. तेजीच्या परिस्थितीमध्ये भांडवल बाजारामध्ये भांडवलाला चांगली मागणी असते व भांडवल देण्यास गुंतवणूकदार तयार असतात. मंदीच्या परिस्थितीमध्ये भांडवलाला मागणी कमी असते आणि गुंतवणूकदार देखील भांडवल देण्यास तयार नसतात. सार्वजनिक ठेवीच्या रूपाने एक अनुकूल परिस्थितीच्या माध्यमातून बाजारामध्ये जे प्रतिकूल वातावरण आहे हे जर निर्माण झालं तर बचती आणि गुंतवणूक करण्याकडे लोकांकडे पुरेसा पैसा नसतो. अशा वेळी सार्वजनिक ठेवी धोक्याच्या ठरतात, कारण त्या परत मागितल्याही जाऊ शकत नाही. मंदीच्या काळात सार्वजनिक ठेवी हा पर्याय योग्य ठरत नाही. बाजारामध्ये विश्वासाचं वातावरण जे आहे ते निर्माण करण्यासाठी मंदीच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठेवी मदत करू शकत नाही. अनारोग्यकारक भांडवल बाजारामध्ये अनारोग्यकारक स्पर्धेस चालना मिळते. कंपन्यांकडे सार्वजनिक ठेवी गोळा करण्यासाठी अधिक आकर्षक व्याजदराचा आमिष दाखवण्यास प्रारंभ होतो. भांडवल बाजारावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आकर्षक व्याजदराने आमिष दाखवून काही कंपन्यांची फसवणूक देखील होत असते. म्हणजे कंपन्यांमध्ये सार्वजनिक ठेवी गोळा करण्यासाठी आकर्षक दराने व्याज मिळतं. अशा माध्यमातून अनेक गुंतवणूकदार याकडे आकर्षतात आणि काही परिस्थितीमध्ये काही कंपन्या भांडवलदारांना जादा व्याजाचं आमिष दाखवून फसवण्याची शक्यता असते. कारण की सामान्य ठेवींसाठी कंपनीची कुठल्याही प्रकारची मालमत्ता तारण दिलेली नसते. फक्त एक फॉर्म आणि रजिस्टर एवढीच त्यांची मालमत्ता असते. त्यामुळे अनारोग्यकारक ठेवी ज्या आहेत या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा तोटा आहे किफायतशीरपणा नाही. कंपन्यांमध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यावेळी स्पर्धा वाढते त्यावेळी आकर्षक व्याजदर ठेवी यामुळे भांडवल निर्मितीचा खर्च वाढतो. छोटे उद्योग मध्यम आकाराच्या कंपन्या आकर्षक व्याजदर देऊ शकत नाही. त्यांना भांडवल उभारणीस हा मार्ग किफायतशीर वाटत नाही. म्हणजे कंपन्यांमध्ये जे व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यावेळी स्पर्धा वाढते आकर्षक व्याजदरच्या माध्यमातून ठेवी हा भांडवल निर्मितीचा जो खर्च आहे तो वाढतो. छोटे उद्योग मध्यम आकाराच्या कंपन्या आकर्षक व्याज देऊ शकत नाही. त्यांना भांडवल उभारणीचा हा मार्ग योग्य वाटत नाही. चौथा तोटा आहे सार्वजनिक ठेवी गोळा करण्यात अडचणी. गुंतवणूकदार देशाच्या विविध भागामध्ये आणि प्रदेशामध्ये विखुरलेले असतात. शहरी भागात तसे ग्रामीण भागातही त्यांचं वास्तव्य असतं. त्यांच्याशी प्रभावी संपर्क साधण्याची गरज असते. त्या दृष्टीने पुष्कळदा कंपन्यांकडे सामग्रीचा अभाव, मनुष्यबळ कमी पडतं. ठेवी स्वीकारण्याची योजना गुंतवणूकदारांना पटवून द्यावी लागते. आपल्या देशात निरक्षरतेची, अल्पशिक्षणाची समस्या आहे. ठेवी गोळा करण्यात तो महत्त्वाचा अडसर असतो. गुंतवणूकदार संधीचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती भारतामध्ये त्या मानाने कमी असते. म्हणजे गुंतवणूकदार देश आहे या विविध भागामध्ये आणि प्रदेशामध्ये विखुरलेले असतात आणि अशा लोकांबरोबर संवाद साधणं, त्यांना कंपनीच्या ठेवीसाठी आकर्षित करणं. अशा वेळेस कंपनीकडं पुष्कळदा सामग्रीचा अभाव आणि मनुष्यबळ कमी पडतं.
आपल्या देशामध्ये निरक्षरता आहे, अल्पशिक्षणाची समस्या आहे. त्यामुळे ठेवी गोळा करण्यास एक महत्त्वाची अडचण यामधून निर्माण होताना दिसून येते. गुंतवणूकदार संधीचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्ती भारतामध्ये त्या मानाने खूप कमी दिसून येते. त्यानंतर 5वा तोटा आपला आहे भांडवल अधिकीकरणाची शक्यता. भरभराटीच्या कालावधीमध्ये जास्त ठेवींमुळे भांडवल अधिकीकरण होऊ शकतं. भरभराटीच्या काळामध्ये जे काही भांडवल असतं, हे भांडवल उभारण्यासाठी ठेवीदार कंपनीकडे आकर्षित होतात. याचा तोटा कंपनीचं भांडवल अधिकीकरण जे आहे यामध्ये वाढ होते. म्हणजे कंपनीकडे आवश्यकतेपेक्षा जास्त भांडवल निर्माण होऊ शकतं. यामुळे कंपनीच्या भवितव्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. 6वा तोटा आहे अल्प प्रतिसाद. बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचलित कायद्यानुसार पद्धतशीरपणे सुधारणा होत असल्यामुळे कंपनी ठेवींचा प्रतिसाद कमी झालेला दिसून येतो. म्हणजे बँकिंग क्षेत्र जे आहे या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचलित कायद्यामध्ये सुधारणा होत आहे की जसं ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी RRDA मदत करते. बऱ्याच वेळेस विमा क्षेत्राच्या माध्यमातून बँका ज्या आहेत या ठेवीदारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात आणि कंपन्यांकडे असलेल्या ठेवी याला सुरक्षितता कमी असल्यामुळे अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर शेवटचा तोटा आहे रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं किंवा सूचना पाळणं हे गरजेचं असतं. त्यामुळे ठेवीतून निधी उभारण्यास विलंब होऊ शकतो. ज्यावेळेस कंपन्यांना सामान्य बाजारामधून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारायच्या असतात, अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शक सूचना व नियम यांचं पालन यामध्ये करावं लागतं. रिझर्व्ह बँकेच्या सूचना व नियम यांचं पालन जर केलं नाही किंवा त्याची टाळाटाळ जर केली तर रिझर्व्ह बँक ठेवी स्वीकारण्यासाठी परवानगी देत नाही. यासाठी या अटींचं व तरतुदींचं पालन करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो व भांडवल उभारणीस विलंब होण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. सार्वजनिक ठेवी ज्या आहेत याचे फायदे आणि तोटे याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. परंतु अलीकडील कालावधीमध्ये सार्वजनिक ठेवी आकर्षक बनण्याची चिन्ह यामध्ये दिसत आहेत. परंतु या ठेवी ठेवत असताना ज्या कंपन्यांचं बाजारपेठेमध्ये चांगलं नाव आहे, पत आहे, अशाच कंपन्यांकडे ठेवीदार आकर्षक होताना दिसून येतात. इतर ठेवीदारांच्या बाबतीमध्ये मात्र किंवा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मात्र कंपन्या आकर्षक ज्या ठेवी आहेत त्या निर्माण करू शकत नाही. भारतासारख्या भांडवल बाजारामध्ये अत्यंत गुंतवणूकदारांची दयनीय अवस्था आपल्याला बघायला मिळते. अनेक बँका बुडाल्या, त्यावर ठेवीदारांना संरक्षण मिळालेलं नाही किंवा काही ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाल्या नाही. नोटाबंदीच्या कालावधीमध्ये जिल्हा बँकांची झालेली दयनीय अवस्था यामुळे त्यातून त्या बँका आजही बाहेर पडलेल्या नाही. आणि ठेवीदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जेवढं संरक्षण मिळायला पाहिजे तेवढं संरक्षण राजकीय दबावामुळे मिळत नाही. यामुळे आपली बचत कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवावी हा गुंतवणूकदारांसमोर असलेला अनुत्तरित प्रश्न हा आजही
तसाच अनुत्तरित आहे, असं या सार्वजनिक ठेवीवरील जी माहितीचे तोटे आहेत यावरून म्हणता येईल. ग्राहकांच्या ठेवींना सुरक्षितता प्राप्त करून देणं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व भारत सरकारचे आणि ज्यांनी लोकांकडून ठेवी स्वीकारली या तिघांची जबाबदारी आहे. हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगावंसं वाटलं. यानंतर पुढील लेक्चरला. धन्यवाद.